जर तुमच्या घरातली प्रत्येक स्त्री प्रोटीन प्यायला लागली किंवा डाएटमधून प्रोटीन खायला लागली तर नक्कीच त्या पेन फ्री आयुष्य जगू शकतात। आता हे बघ भावा, तू जिमला जातोयस, तुला तुझ्या डाएटचं महत्त्व कळतोय, दिवसभर प्रोटीन करतोयस, पण तुझ्या घरातल्या स्त्रिया जिमला जात नाहीत म्हणून त्यांना प्रोटीन किती महत्त्वाचं आहे हे कोणीच सांगत नाहीये। जर तू स्वतः डाएट करत असशील तर तुझ्या डाएटची काळजी घेत असताना तू तुझ्या घरातल्या स्त्रियांना प्रोटीनचं महत्त्व पटवून दिलंस आणि तुझ्या प्रोटीन काउंट सोबत त्यांच्याही प्रोटीन काउंटची काळजी घेतलीस तर त्या नक्कीच पेन फ्री आयुष्य जगू शकतात, मग ती तुझी बहीण असो किंवा घरातली कोणतीही स्त्री। कारण प्रोटीन हे फक्त मसलसाठी नसतं, प्रोटीन म्हणजे आपल्या शरीरात हार्मोन्स तयार होण्यासाठी लागणारा बेस आहे। सगळ्यात आधी इन्सुलिन जास्त वाढलं किंवा इन्सुलिन रेजिस्टन्स झाला तर वजन वाढतं, स्पेशली पोटावर, पण पुरेसं प्रोटीन घेतलं तर इन्सुलिन स्टेबल राहतं आणि वेट लॉस शक्य होतो। आता थायरॉइड, आपल्या थायरॉइड ग्लँडला T3 T4 हार्मोन तयार करायला थायरोसिन नावाचा अमिनो ऍसिड लागतो, जे प्रोटीन मधून मिळतं। प्रोटीन कमी असेल तर थायरॉइड स्लो होतो। त्याचबरोबर रात्री झोप लागत नाही कारण मेलाटोनिन नीट तयार होत नाही, कारण मेलाटोनिन बनण्यासाठी ट्रिप्टोफॅन लागतं आणि ते सुद्धा प्रोटीन मधूनच मिळतं। आता महत्त्वाचं म्हणजे पिरियड पेन कमी होण्यासाठी ब्लड फ्लो वाढणं खूप गरजेचं असतं। प्रोटीन मधला आर्जिनिन बॉडीमध्ये नायट्रिक ऑक्साईड तयार करतो, जो ब्लड फ्लो वाढवतो आणि क्रॅम्प्स कमी करतो। तसंच प्रोटीनमुळे अँटी इन्फ्लॅमेटरी प्रोस्टाग्लॅंडन्स वाढतात, जे युरिन पेन कमी करायला मदत करतात। म्हणून पीसीओडी असो, पिरियड पेन असो किंवा मेनोपॉज असो, प्रोटीन खूप इम्पॉर्टंट आहे। आता प्रोटीन खायचं किती? मिनिमम 0.8 ग्रॅम पर केजी बॉडी वेट टू मॅक्झिमम 1.8 ग्रॅम पर केजी बॉडी वेट। आता लक्षात ठेवा, प्रोटीनचा डबा खा किंवा प्रोटीन कशातूनही खा, पण प्रोटीन घेतल्याने युरिक ऍसिड वाढत नाही जर किडनी हेल्दी असेल तर, आणि पाणी नीट पित असाल तर। म्हणून बाबा, तू जिम करतोयस हे छान आहे, पण आजपासून तुझ्या घरातल्या स्त्रियांनाही प्रोटीनकडे लक्ष द्यायला शिकव।